डाउनलोड केलं नसेल तर ते एक नक्की करा. एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं अँड्रॉइड ॲप आहे. गुगल प्ले स्टोअर वर जाऊन तुम्ही ते ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. या ऍप्लिकेशनवर गेल्यावर तुम्हाला जो स्टोअर सेक्शन आहे या स्टोअर सेक्शन मध्ये गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस खूप कमी किमतीमध्ये पाहायला मिळतात. जसं काही सॅम्पल कोर्स मी तुम्हाला इथं दिले आहेत. जसं डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. ते लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही ते ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तो म्हणजे प्रश्न बघा, 2018-19 मधील सेवांच्या आयातीचा उतरता क्रम ओळखा. म्हणजे कोणत्या सेवांची आयात सर्वाधिक झाली, त्यानंतर कोणत्या, त्यानंतर कोणत्या. तुम्हाला 2016-17, 2017-18 का 2018-19 काही विचारू द्या, तुमचं उत्तर असणार आहे 1, 2, 3. ओके. म्हणजे काय, इथं बघा, 1 ला व्यवसाय, 2 ला प्रवास आहे, तिसऱ्यांदा वाहतूक आहे. ठीक आहे. तर 1, 2, 3 म्हणजे काय, पहिल्यांदा व्यवसाय, मग प्रवास सेवा, मग वाहतूक सेवा. हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे या प्रश्नाला. म्हणजे 2016-17चं विचारू द्या, 17-18चं विचारू द्या किंवा 18-19चं विचारू द्या, सेवांच्या आयातीचा क्रम हा सारखाच राहिलेला आहे. व्यवसाय सेवा, प्रवास सेवा आणि वाहतूक सेवा. दुसरा प्रश्न आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेत किती टक्के प्रत्यक्ष वृद्धी दर साध्य झाला. आता अपेक्षित वृद्धी दर किती होता, पहिली पंचवार्षिक योजना म्हणजे 1951 ते 1956 या कार्यकाळात झालेली. ऑप्शन बघा, 3.6, 2.1, 2.8, 4.6. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, जर तुम्हाला असं विचारलं असतं पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये किती टक्के अपेक्षा वृद्धी दर होता, तर तुमचं उत्तर 2.1 असतं. आणि जर तुम्हाला विचारले आता किती प्रत्यक्ष किती साध्य झाला, 3.6. अपेक्षित 2.1, प्रत्यक्ष साध्य 3.6. पुढील प्रश्न आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेबाबत तुम्हाला 2 विधानं दिलीत आणि योग्य पर्याय निवडा असं सांगितलंय. पहिलं विधान आहे, अन्नधान्याचं उत्पादन 52.2 दशलक्ष टनावरनं 65.8 दशलक्ष टनापर्यंत वाढले. आता पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये अन्नधान्याचं उत्पादन हे वाढले कारण आपलं ऑलरेडी असताना उत्पादन हे कमी होतं. 52.2 वरनं 65.8 हे बरोबर आहे. पहिल्या पंचवार्षिक योजने काळामध्ये राष्ट्रीय उत्पन्न 18%, दरडोई उत्पन्न 11% वाढले. राष्ट्रीय उत्पन्न पण वाढले कितीनं, राष्ट्रीय उत्पन्न होतं ते 18 आणि दरडोई उत्पन्न हे 11. म्हणजे इथं दोन्ही विधानं बरोबर आहेत. पुढील प्रश्न आहे, 1966-67 मध्ये पहिल्यांदा डॅश डॅशची किमान आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली. आपण सारखा ऐकतो बघा, MSP जाहीर केलेली. MSP किमान आधारभूत किंमत पहिल्यांदा कशाची जाहीर केली होती, गव्हाची, भाताची, कापसाची की मकाची. माहीत असायला पाहिजे, सुरुवातीला गव्हाची. ठीक आहे. त्यानंतर जे कृषी कायदे रद्द झाले होते, 3 कायदे होते बघा, वादग्रस्त चर्चेतला मुद्दा आणि त्याच्याबद्दल बरंच आंदोलन झालं. त्याच्या संदर्भातला प्रश्न आहे की अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा 2020 चर्चेत होता. खालीलपैकी कोणत्या कायद्यात दुरुस्ती करून हा कायदा चर्चेत आला. म्हणजे इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट मूळ कोणता होता की ज्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून तो कायदा आला होता की जो आता नंतर रद्द झालाय. पण तुम्हाला मेजर कन्सेप्ट माहीत असायला पाहिजे. तर इथं लक्षात घ्यायचं कन्फ्यूज काय आहे की इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट हा किती सालचा आहे, 55चा आहे का, 65चा, 75 का 85. तर तो होता 1955चा. पुढील विधान आहे, 2 विधानं दिलीत आणि योग्य विधान ओळखा असं सांगितले. भारताच्या निर्यातीत कृषी व खनिज संपत्तीचा वाटा वाढत आहे. आता भारताची निर्यात जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की कृषीचा वाटा वाढतोय का कमी होतोय. ऑब्व्हियसली तो कमी होतोय. खनिज संपत्तीचा तो सुद्धा कमी होतोय. इथं वाढत आहे असं दिलंय, याचा अर्थ पहिलं विधान हे चुकीचं आहे. तर इथं काय पाहिजे होतं, वाढत आहे याच्याऐवजी कमी होत आहे असं पाहिजे होतं, मग ते विधान बरोबर ठरलं असतं. पण दुसरं विधान काय म्हणतोय, भारताच्या निर्यातीत उत्पादित वस्तूंचा वाटा कमी होतोय. उत्पादित वस्तूंचा वाटा ऍक्च्युली वाढतोय असं पाहिजे होतं. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. कमी होतंय ज्या ठिकाणी वाढतोय असं पाहिजे होतं. याचा अर्थ इथं दोन्ही विधानं काय तुमची अयोग्य आहेत. लक्षात आहे का. पुढचा प्रश्न आहे, 2009-10 मध्ये तेंडुलकर समितीच्या दारिद्र्य रेषेनुसार खालीलपैकी किती टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली होते. म्हणजे तेंडुलकर समितीच्या निष्कर्षानुसार 2009-10 मध्ये किती टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली होते. 350 दशलक्ष 29.8, 400 दशलक्ष 30.1, 300 दशलक्ष 27.3 आणि 450 दशलक्ष 34.2. म्हणजे तुम्हाला यामध्ये दशलक्ष आकडा माहित आहे का टक्केवारी माहित आहे. तुम्हाला माहित आहे की किती होते, 29.8. 2009-10चं विचारले, याचा अर्थ विधान 1 बरोबर आहे कारण 29.8 हे एकाच ठिकाणी आहे. या ठिकाणी कुठंच तुम्हाला 29.8 दिसत नाही. म्हणजे याचं तुमचं पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ओके.
तेंडुलकर समितीनं दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी कॅलरीचा निकष वापर करण्याची शिफारस दिली होती का, की कॅलरीचा निकष सोडून देण्याची शिफारस केली होती? असं जर विचारलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की तेंडुलकर समितीने म्हटलं होतं की दारिद्र्य रेषा जर मोजायची असेल तर हा कॅलरीचा निकष सोडून देण्याची शिफारस केली होती. कारण या समितीच्या मते असं होतं, कॅलरी उपभोग आणि त्याचं पोषण यामध्ये काही संबंध आहे पण तो कमी आहे असं त्यांचं मत होतं. उलट तेंडुलकर समितीनं सुचवलं होतं की ज्यामध्ये आरोग्य आणि शिक्षणावरील खर्चाचा समावेश करण्यात आला. त्यांनी शिफारस केली होती की जेव्हा तुम्ही दारिद्र्य रेषा मोजमाप करताय ना तर त्यासाठी तुम्ही आरोग्यावरचा खर्च पण कन्सिडर करा आणि शिक्षणावरचा खर्च पण कन्सिडर करा. MPSC आजपर्यंत जो प्रश्न विचारला ना या घटकावर विचारलेला आहे. ओके, आरोग्य आणि शिक्षणावरचा खर्च दारिद्र्य रेषा मोजमाप करण्यासाठी ऍड केला जावा ही शिफारस कोणी केली तर तेंडुलकर समितीने केली. आणि हे लक्षात ठेवा की 2009-10 मध्ये या समितीला किती तर 29.8% 350 दशलक्ष हा घटक इथं लक्षात घ्या. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, 2 विधानं दिली तर बरोबर असलेलं विधान ओळखा म्हटले. पॉवर्टी गॅप इंडेक्स निर्देशकामुळे दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या दारिद्र्याची तीव्रता कळते. आता पॉवर्टी गॅप इंडेक्स दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या दारिद्र्याची तीव्रता कळते का, तर डेफिनेटली येस. गौरव दत्त आणि मार्टिन रेव्हल्यून यांनी पॉवर्टी गॅप इंडेक्स ही संकल्पना शोधून काढली. परीक्षेला यावर बऱ्याच वेळा जोड्या लावा आणि अशा घटकामध्ये विचारले. पॉवर्टी गॅप इंडेक्स ही संकल्पना कोणी शोधून काढली तर याच्यामध्ये गौरव दत्त, मार्टिन रेव्हल्यून हे दोन्ही बरोबर आहे. याचा अर्थ इथं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. तुमचे दोन्हीही विधानं बरोबर आहेत. हे लक्षात ठेवा बरं का, पॉवर्टी गॅप इंडेक्स गौरव दत्त आणि मार्टिन रेव्हल्यून. पुढील प्रश्न आहे, युज्युअल स्टेटस बेरोजगारी या कालावधीच्या संदर्भात मोजली जाते. वार्षिक, मासिक, द्विवार्षिक, साप्ताहिक. तुम्हाला कन्सेप्ट कळला पाहिजे. युज्युअल स्टेटसनं बेरोजगारीचा आकडेवारी करताना एकूण 365 दिवसांचा कालावधी रेफरन्स म्हणून घेतला जातो. जर 365 दिवसांचा असेल तर उत्तर काय असलं पाहिजे तुमचं, वार्षिक हे असलं पाहिजे. पुढील प्रश्न आहे, भारतातील गरिबीचे मोजमाप म्हणून ऊर्जेच्या गरजा कॅलरीचा प्रथम वापर यांच्याद्वारे केला गेला. कॅलरीचा प्रथम वापर कोणाद्वारे करण्यात आला? अमर्त्य सेन, दांडेकर, रथ, नियोजन आयोग, TN श्रीनिवासन. आता ऑब्विसली बघा 1971 मध्ये दांडेकर आणि रथ जे व्यक्ती होते ना यांनी भारतातील दारिद्र्याची व्याख्या करण्यासाठी त्या ठिकाणी प्रति व्यक्ती किती कॅलरीचं दैनिक सेवन हा क्रायटेरिया वापरला होता तर 2250 2250 हे लक्षात ठेवा. ठीक आहे. दांडेकर व रथ यांनी 1971 मध्ये भारतातील दारिद्र्य रेषेची व्याख्या करण्यासाठी प्रति व्यक्ती 2250 कॅलरीचे दैनिक सेवन वापरले होते आणि त्यांनी निष्कर्ष काढला होता की 1960-61 दरम्यान भारतामध्ये ग्रामीण भागाचा विचार केला तर 40%, ग्रामीण भागाचा विचार केला तर 40% आणि शहरी भागाचा विचार केला तर 50% लोक अप्रॉक्सिमेटली दारिद्र्य रेषेखाली होते असं त्यांचं म्हणणं होतं. लक्षात येतंय का? म्हणून कॅलरीचा प्रथम वापर म्हटलं 2250. ऑप्शनमध्ये बघा ना दांडेकर व रथ. कारण नियोजन आयोग तर येणार नाही पहिल्यांदा, अमर्त्य सेन तर नाहीये आणि TN श्रीनिवासन हे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, लैंगिक असमानता निर्देशांक कधी सुरू करण्यात आला? आता लैंगिक म्हणजे जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. तुम्हाला माहित आहे की जेंडर रिलेटेड डेव्हलपमेंट इंडेक्स आणि जेंडर एम्पॉवरमेंट मेजर हे जे 2 निर्देशांक होते तर हे अगोदर लागू करण्यात आले होते. त्याच्या जागी आला जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स आणि हा कधी लागू करण्यात आला? 2010 मध्ये. आता तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो, ह्यूमन पॉवर्टी इंडेक्स किंवा त्याला आपण मानवी दारिद्र्य निर्देशांक म्हणतो, हा सर्वप्रथम मानव विकास अहवालाच्या कोणत्या अहवालामध्ये जाहीर करण्यात आला? कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं. काय मेन्शन करायचं? ह्यूमन पॉवर्टी इंडेक्स किंवा त्याला मानवी दारिद्र्य निर्देशांक म्हणतो, हा पहिल्यांदा कोणत्या अहवालामध्ये जाहीर करण्यात आला हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता निर्देशांक UNDP द्वारे जारी केला जात नाही? आता UNDP द्वारे मानव विकास निर्देशांक ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI म्हणतो तो केला जातो. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स
जो ह्युमन पॉवर्टी इंडेक्स होता त्याच्या जागी हा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आला 2010 मध्ये, तो सुद्धा UNDP मार्फतच आहे. लैंगिक असमानता निर्देशांक म्हणजे जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स की जो 2010 साली सुरू झाला, तो सुद्धा UNDP द्वारे जारी केला जातो. पर्यावरण गुणवत्ता निर्देशांक असा UNDP द्वारे केला जात नाही. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. बेसिक प्रश्न आहे, भारतात MSP ची संकल्पना कोणत्या वर्षी सुरू झाली? ओके, म्हणजे आपण किमान आधारभूत किंमत म्हणतो, ही पहिल्यांदा कोणत्या वर्षी सुरू झाली? मी मगाशीच म्हटलं, कोणत्या पिकासाठी सर्वप्रथम किमान आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली? गव्हासाठी. कधी केली? 1966-67. म्हणजे इथं 1966 हे उत्तर असणार आहे, 2000 तर असणार नाही, किंवा इथं 47 नाही, किंवा 1950 पण येणार नाही. लक्षात आहे का? 1966-67 मध्ये गव्हासाठी किमान आधारभूत किंमत ही संकल्पना पहिल्यांदा मांडण्यात आली. किमान आधारभूत किंमत म्हणजे काय असं विचारलेलं आहे बघा. ज्या किमतीत शेतकरी अन्न व्यावसायिक कंपन्यांना त्यांची पिकं विकतात, ज्या किमतीत तेथील लोक शेतकऱ्यांकडून पीक खरेदी करू शकतात, शासन ज्या दराने शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करते आणि ज्या किमतीत पिकांची निर्यात करता येईल. किमान आधारभूत किंमत म्हणजे काय? शासन ज्या दराने शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करते त्याला किमान आधारभूत किंमत असं म्हटलं जातं. आणि भारतात किमान आधारभूत किंमतची संकल्पना सर्वप्रथम 1966-67 मध्ये सुरू झाली आणि पहिल्यांदा गव्हासाठी ती संकल्पना मांडण्यात आलेली होती. हे इथं लक्षात घ्या. ठीक आहे, असे छोटे छोटे पण महत्वाचे प्रश्न असतात की ज्याच्याकडे तुम्हाला थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. डाउनलोड करण्यासाठी MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा गुगल प्ले स्टोअर वरनं आणि हे तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर या कोर्समध्ये तुम्हाला काय काय घटक असणार आहे, तर या कोर्समध्ये तुम्हाला एकूण 6 विषय आहेत. आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात, संपूर्ण चालू घडामोडी, भारतीय राज्यघटना, अर्थव्यवस्था, भूगोल आणि सामान्य विज्ञानाचा कोर्स. याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास जो कोर्स आहे याच्यामध्ये 900+ प्रश्न आहेत. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन टॉपिक वाईज दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आणखी 300 पेक्षा जास्त प्रश्न रिव्हिजनसाठी घेतलेले आहेत. त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. चालू घडामोडीमध्ये आपण जानेवारी 2024 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंत म्हणजे 2 वर्षाच्या घडामोडी जेवढ्या होतील तेवढ्या आपण यामध्ये कव्हर करतोय. प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये असतात, त्याच्या PDF तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होतील. भारतीय राज्यघटना या कोर्समध्ये 550 पेक्षा जास्त प्रश्न आहेत प्रत्येक टॉपिक वाईज आणि तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन आहे. पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला हे जास्त इम्पॉर्टंट राहील. भारतीय अर्थव्यवस्था कोर्समध्ये सिलेबस ओरिएंटेड सगळा घटक कव्हर केलाय. यामध्ये ॲडिशनल आपण ऍड केलेला आहे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प लेटेस्ट झालेला. त्याच्यावर 200 पेक्षा जास्त प्रश्न आपण तयार केलेले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथं पाहायला मिळेल, PDF तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्र भूगोल कोर्स तर ऑलरेडी आहेच, पण सामान्य विज्ञान कोर्समध्ये बायोलॉजी घटक हा डिटेलमध्ये कव्हर झालाय. फिजिक्स आणि केमिस्ट्री मधले तुम्हाला तिथं टेस्ट सिरीज आणि इतर घटक सुद्धा आपण तिथं अवेलेबल करून दिलाय. तर एवढ्या सगळ्या विषयाची तयारी तुम्हाला फक्त 399 रुपये होणार आहे. यासाठी तुम्हाला आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड करावं लागेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते लेक्चर बघू शकता. पण याचा कालावधी किती असणार आहे? 6 महिने एवढा कालावधी असणार आहे आणि यामधलं प्रत्येक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता. तर या